श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या पण घरामध्ये पैशाचा वर्षाव होणार आहे. जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेलं श्रीयंत्र ह्या दिशेला ठेवलं आणि श्रीयंत्र ठेवल्यावर ही सेवा जर आपण घरामध्ये केली, तर घरात खूप पैसा येतो, भरभराट येते, सुख समृद्धी घरात नांदते. तर मित्रांनो बघा, आपल्या भरपूर सेवेकरी यांच्या घरामध्ये ना श्रीयंत्र असतंच. पण भरपूर लोक असे सुद्धा आहेत, त्यांच्या घरात श्रीयंत्रच नाही आणि श्रीयंत्र आहे तर मग ते चुकीच्या ठिकाणी ठेवलेलं आहे किंवा त्याची सेवा आपण करत नाही म्हणून आपल्या घरावर श्री शक्तिरूप नाही. म्हणजे त्याच्यातून कोणतीही शक्ती किंवा मग त्याच्यातून कोणताही लाभ आपल्याला होत नाहीये. कारण आपण काही चुका केलेल्या आहेत. तर बघा, आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा. श्रीयंत्र असेल तर तरी बघा आणि नसेल तरीही बघा. जवळपास बघा, तुमच्या जवळपास न जिथेही श्रीयंत्र तुम्हाला मिळेल, ते घेऊन तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन करायचं आहे. श्रीयंत्र ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार किंवा हिंदू धर्मानुसार आणि स्वामी केंद्रानुसार ईशान्य कोपरा हा सगळ्यात शुभ मानला जातो. आता ईशान्य कोपरा कोणता? तर उत्तर दिशा आणि पूर्व दिशेमधील कोपरा. या कोपऱ्यात आपण श्रीयंत्र ठेवायचं आहे. किंवा मग ईशान्य कोपरा नाही जमला, तर मग फक्त पूर्व दिशेला ठेवलं तरीही चालतं. देवघरात ठेवणार असाल, तर तुम्ही पूर्व दिशेकडे देवघर पाहिजे बघा. तुमचं जे देवघर आहे ना, त्याची दिशा ही पूर्व दिशा पाहिजे. तुमचं आणि मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ते श्रीयंत्र ठेवू शकता. किंवा देवघरात जर दिशेची काही गोंधळ असेल, तर मग ना तुम्ही लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर, अगदी समोर श्रीयंत्र तुम्हाला ठेवायचं आहे. कारण श्रीयंत्र ठेवण्याची सगळ्यात उत्तम व्यवस्था म्हणजे लक्ष्मी मातेच्या समोर श्रीयंत्र ठेवायचं आणि एक तांब्याची छोटीशी प्लेट किंवा ताटली मिळते ना, स्टीलची ताट ताट छोटीशी, ती आणायची. त्यामध्ये ना तांदूळ घ्यायचे, त्याच्यात तांदूळ भरायचे आणि त्यावर श्रीयंत्र ठेवायचं. हे झालं एक. आता यानंतर बघा, श्रीयंत्र जेव्हा आपण आणू किंवा स्थापन करू ना, तेव्हा ती जागा जिथे आपण स्थापन करणार आहोत, ती जागा स्वच्छ करावी. तिथे ना गौमूत्र जे असतं ना आपलं गाईचं, ते घ्यायचं किंवा तुमच्याकडे गंगाजलचं असेल तर पाणी घ्यायचं किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं. त्याच्यावर ते शिंपडायचं. लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड त्याच्यावर अंथरायचं आणि त्यावर श्रीयंत्र ठेवायचं. श्रीयंत्र स्थापन करण्यापूर्वी ना, आपण श्रीयंत्राचा योग्य आकार आहे का? त्यावर व्यवस्थित चिन्हे आहे का? कारण आजकाल बघा, डुप्लिकेट श्रीयंत्र सुद्धा मिळतात. म्हणजे असली याच्या नावाने ना खूप डुप्लिकेट इथे अशी विक्री होते. श्रीयंत्र विकतात, पण ना त्यातले जे चिन्ह असतात किंवा ते नंबर्स असतात, ते श्रीयंत्र काढलेलं असतं ते चुकीचं असतं. तर तो व्यवस्थित आकार आणि चिन्ह तुम्हाला ते तपासून घ्यायचं आधी. आणि बघा, एवढं काही महाग नाही मिळणार आहे. पितळेचं चांगलं जर श्रीयंत्र तुम्ही घेतलं ना, तर तुम्हाला 400, 500 किंवा 600 पर्यंत ते मिळणार आहे. तर तुम्हाला अगदी तपासून त्यावरचे नंबर्स आणि जे चिन्ह काढलेले आहे, ते तपासूनच बघा. श्रीयंत्र तुमचं व्यवस्थित आहे का? श्रीयंत्राची सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी ना, त्याचे रोज नियमित पूजन करायचे अत्यंत आवश्यक आहे. फक्त आपण घरामध्ये श्रीयंत्र आणून चालत नसते. तर ना, रोज सकाळ संध्याकाळ श्रीयंत्राला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळावी लागते, फूल, अक्षता वाहून त्याची पूजा करावी लागते आणि त्यानंतर ना, आपण एक मंत्र म्हणायचा असतो. तो म्हणजे ओम ह्रीं ह्रीं महालक्ष्मीये नमः. ह्या मंत्राचा ना तुम्हाला 21 वेळा किंवा तुम्हाला एक माळ 108 वेळेस करायचा आहे. जेव्हाही तुम्ही श्रीयंत्र नवीन आणाल ना, तेव्हा त्याची अभिषेक करून घ्या. आता अभिषेक तुम्हाला जमत असेल तर तो तुम्ही स्वतः करा किंवा कोणत्याही बघा, कोणत्याही भटजी किंवा ब्राह्मणाकडून तुम्हाला तो अभिषेक करून घ्यायचा आहे. मग ना, आपण ते श्रीयंत्र आपल्या घरात स्थापन करायचं. आधी श्रीयंत्र आणलं आणि त्याचा अभिषेक करून घेतला. जमलं तर तुम्ही स्वतःच करा आणि जर तुमच्याकडून जमलं ना किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून जर हे करून घेतला ना, तर अतिशय उत्तम. तर त्याचं ते अभिषेक करून झाल्यानंतर त्यानंतरच तुम्हाला ते तुमच्या घरामध्ये स्थापन करायचं आहे. जर तुमच्या घरात आधीपासून श्रीयंत्र असेल, तुम्हाला वाटत असेल, की माझ्या घरातल्या या श्रीयंत्राचा अभिषेक झाला नाहीये, म्हणजे तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी श्रीयंत्र असेल, तुम्ही पूर्वीच खरेदी केलं असेल आणि तुम्ही त्याचा अभिषेक न करता तसंच ते स्थापन केलं असेल किंवा चुकीच्या दिशेला स्थापन करत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल, की माझ्या घरातल्या श्रीयंत्राचा अभिषेकच झाला नाही, तर तुम्ही ना श्रीयंत्राचे अभिषेक सुद्धा करून घ्यायचा आहे. आता श्रीयंत्र घ्यायचा आहे. हा
आता श्रीयंत्र घ्यायचा आहे, तर तो कोणता घ्यायचा आहे? कुठून घ्यायचा आहे? कसा घ्यायचा आहे? हा प्रश्न ना प्रत्येक व्यक्तीला पडतो. तर श्रीयंत्र आपण घरामध्ये ठेवायला पाहिजे. तुम्ही श्रीयंत्र घेणार असाल, तर ना तुम्ही ना स्वामींच्या केंद्रातून सुद्धा घेऊ शकता. स्वामींच्या केंद्रामध्ये तुमच्या घराजवळ जवळपास जर कुठे स्वामींचं केंद्र असेल ना, तर तुम्ही नक्कीच तिथून घेऊ शकता आणि नसेल तिथे, तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता. एक छोटीशी पट्टीसारखी प्लेट आणि श्रीयंत्र मिळतं ना, प्लेन श्रीयंत्र मिळतं ना, ते प्लेन असतं. ते कदाचित तुम्ही घेणं टाळा. तुमच्या जवळच्या दुकानामध्ये ना, तुम्ही तुमच्या घराच्या जवळ जे काही शॉप किंवा स्वामी केंद्र असेल, तर तुम्ही तुमच्या तिथून त्या केंद्रामधून घेतलं तरीही चालेल. पण श्रीयंत्र घेताना त्यातलं चिन्ह हा अतिशय महत्त्वाचं असतं. ते चिन्ह तुम्ही पाहूनच घ्यायचं आहे. कारण श्रीयंत्र घेताना ना भरपूर लोकं चुका करतात आणि डुप्लिकेट किंवा मग अखंडित असेल किंवा मग काही ना काही प्रॉब्लेमच असतात किंवा ते श्रीयंत्र व्यवस्थित नसतं किंवा ते डुप्लिकेट असतं. भरपूर जणांना पितळेचं म्हणून ते असं त्याला पॉलिश लावलेलं देतात. तर त्याची पॉलिश चालली जाते. त्यामुळे तुम्ही एक छान पितळेचं छान ओरिजिनल श्रीयंत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर सेवा करायची आहे. काही प्रॉब्लेम असतात त्या श्रीयंत्रामध्ये आणि श्रीयंत्र तुम्ही जर घेतलं ना नकली, तर तुम्हाला त्याच्या सेवेचा लाभ मिळणार नाहीये. म्हणून मित्रांनो, तुम्ही श्रीयंत्र घ्या आणि तुमच्या घरात नक्की स्थापन करा. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रेग्युलर बघत राहा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.